नमस्कार, मी शुभम राज. SP9 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. वाळपाई गोवा या ठिकाणी 100 बाय 50 फुटांची श्री रामचंद्रांची भव्य दिव्य अशी विश्वविक्रमी रांगोळी साकारली आहे. गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आमंत्रित केलेल्या रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही रांगोळी साकारली आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्यापती श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ही रांगोळी रेखाटली आहे. या उपक्रमाची सुरुवात 11 तारखेला रांगोळी रेखाटन करण्यास सुरू करून झाली आणि 15 तारखेला ही रांगोळी पूर्ण झाली. पर्यटकांना ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. प्रभू श्री रामचंद्रांची ही रांगोळी 80 फुटाची असून श्री रामचंद्रांचा चेहरा 14 फुटांचा आहे. चार्ट रांगोळी आणि 200 किलो विविध रंगांचा वापर या रांगोळीसाठी केला आहे. यासाठी स्पेशल रांगोळी वापरण्यात आली असून विविध रंगाच्या 150 ते 200 छटा वापरण्यात आल्या आहेत. प्रभू रामचंद्रांचं उभारलेलं चित्र यामधून दिसत असून प्रभूंच्या पायाजवळ अयोध्येत बांधण्यात आलेल्या श्री राम मंदिराची प्रतिकृती रांगोळीतून रेखाटण्यात आली आहे. रांगोळी पूर्ण झाल्यानंतर विधिवत पूजा करून रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली केली आहे. रांगोळी रेखाटन करण्याची सुरुवात गोव्याचे आरोग्यमंत्री आदरणीय विश्वजित राणे आणि जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुमित कदम यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. रांगोळी रेखाटन करण्यासाठी जगप्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर, सुरेश छत्रे, दत्ता माघाडे, सुट्टीभाई कुडचे, अभिजित सुतार आणि त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभलं आहे. ही रांगोळी पूर्ण झाल्यानंतर भारतीय उच्च संस्कृतीचा शिरोबिंदू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. भारतीय संस्कृतीची ओळख असून जागतिक पातळीवरील रेकॉर्ड बुकशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यामधील लिम्का बुक, एशिया बुक, इंडिया बुक, ग्लोबल बुक, इंटरनॅशनल बुक, वर्ल्ड बुक, हायरेंज बुक, मार्वेल्स बुक, गोल्डन बुक यांना संपर्क साधण्यात आला आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक महामानवांच्या विश्वविक्रमी रांगोळ्या रेखाटल्या आहेत. अनेक वर्ल्ड बुकमध्ये त्यांच्या नावाची नोंद आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, महात्मा ज्योतिबा फुले, APJ अब्दुल कलाम सहकाऱ्यांच्या बरोबर त्यांनी शिवराज्याभिषेकाची 500 फुटाची रांगोळी रेखाटन 80 सहकाऱ्यांच्या बरोबर विश्वविक्रम नोंदवला होता. कोरोना काळात पेंटिंग विकून त्यांनी 51,000 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की मी भारतीय असल्याचा मला खूप अभिमान आहे. कोणती जात, भेद, पंथ मी मानत नाही. मानवता हाच धर्म मला खूप आवडतो. गोवा येथे साकारलेल्या भव्य रांगोळी पाहण्यासाठी अनेक पर्यटक तसेच गोवा राज्यातील नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधून वंचित राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना त्वरित प्रोत्साहनपर अनुदान द्या अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार विभागाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बुधवारी केली. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेत जाचक अटी लावल्याने जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही. त्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहराध्यक्ष राजू दिंडोरले, प्रसाद पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप धोत्रे यांनी सहकार मंत्री वळसे पाटील व सहकार सचिव राजेश कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे यांची भेट घेत कोल्हापुरातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. यावर सचिन राजेश कुमार व सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहिलेले शेतकरी आणि माजी सैनिक यांना अनुदान देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्रालयाकडे पाठवला आहे. येत्या 8 दिवसांमध्ये शासन निर्णय करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होतील असे आश्वासन दिले. यावेळी कोल्हापूर जिल्हा संघटक पुंडलिक जाधव उपस्थित होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या आराखड्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1000 कोटी रुपयांचा निधी देण्याचं मान्य केलं आहे. यामुळे येत्या काळात श्री अंबाबाई मंदिर, श्री ज्योतिबा मंदिर आणि नृसिंहवाडीचा आराखडा पूर्ण करू शकलो तर आज येणाऱ्या भाविकांच्या संख्येत 10 पटीने वाढ होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या तिन्ही देवस्थानांचे आराखडे पूर्ण करून कोल्हापूरला देशातील नंबर 1 चे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र बनवण्याचा निर्धार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केला.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत कोल्हापूर शहरातील 100 कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पाचा उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते। या प्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयश्री जाधव यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अखेरच्या काळात व्यक्त केलेली त्यांची इच्छा मंगळवारी पूर्ण झाली। लता मंगेशकर यांच्या संपत्तीतील 10 लाख रुपयांची रक्कम करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला देणगी स्वरूपात देण्यात यावी असे त्यांना वकिलांमार्फत लिहून ठेवले होते। लता मंगेशकर ट्रस्टतर्फे या रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना सुपूर्द करण्यात आला। लता मंगेशकर यांची करवीर निवासिनी श्री अंबाबाईवर श्रद्धा होती। आपल्या संपत्तीतील ठराविक रक्कम मंदिराला देणगी म्हणून द्यावी असे त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिले होते। त्यांची ही इच्छा पूर्ण करत मंगेशकर कुटुंबियांकडून ट्रस्टच्या विश्वस्त उषा मंगेशकर यांनी त्यांचे कोल्हापुरातील निकटवर्तीय व गुजरीतील सराफ व्यावसायिक सुभाष देवाप्पा भोजे यांच्याकडे देवस्थान समितीच्या नावे धनादेश व देणगी स्वीकारण्यासंबंधीचे पत्र पाठवले। बदलत्या वातावरणामुळे शेती अडचणीत येत आहे। पाऊस कमी झालाय। अशा वेळी पाण्याने समृद्ध असणाऱ्या नद्यांचे संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने उचलून नद्यांचे प्रदूषण रोखण्याची गरज एम.आर. पाटील यांनी व्यक्त केली। डॉक्टर व्ही.टी. पाटील यांच्या 19व्या पुण्यतिथी निमित्त केंद्र शाळा माण येथे आयोजित केलेल्या नदी संवर्धन जनजागृती शिबिरात ते मार्गदर्शन करीत होते। अध्यक्षस्थानी कडवी नदी पुनर्जीवन समितीचे प्रमुख राजेंद्र लाड होते। प्रास्ताविक केंद्र प्रमुख संजय जगताप यांनी केले। यावेळी पदवीधर शिक्षक संभाजी लोहार यांनी नदी स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली। यावेळी जनजागृती पत्रके वाटण्यात आली। यासाठी किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनीचे सहकार्य लाभले। चौकटीसाठी गोठणे ग्राम पर्यटन उभारणीत प्रत्येक घराच्या दारी 27 नक्षत्रांची झाडे लावून अभयारण्यग्रस्त वसाहतीत शोषखड्डे उभारणी कामास प्रारंभ करण्यात आला। या कामी डॉक्टर व्ही.टी. पाटील फाउंडेशन कोल्हापूर या सामाजिक संस्थेचे सहकार्य लाभले। येथील केंद्र शाळा माण येथे नदी संवर्धन जनजागृती शिबिरात मार्गदर्शन करताना एम.आर. पाटील, केंद्र प्रमुख संजय जगताप हे होते। कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील अत्यंत मोक्याची आणि कोट्यावधी रुपये किमतीची अमेरिकन मिशन नावांची 57 एकर 17 गुंठे जागा सरकारी मालकीचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी दिला आहे। एकूण 18 पैकी 13 प्रतिवादींना अमेरिकन मिशनची जागा ही खासगी मालमत्ता आहे हे सिद्धच करता आलेले नसल्याने या मिळकतीवरील क सत्ता प्रकार कमी करून ब सत्ता प्रकार लावण्याचा आदेश देतानाच या मिळकतीवरील अतिक्रमणे करवीर तहसीलदार यांनी हटवावीत असे रेखावार यांनी आपल्या निकालात बजावले आहे। या जागेसाठी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे प्रमुख दिलीप अशोक देसाई यांनी 8 वर्षापूर्वी तक्रार अर्ज दिला होता। जिल्हाधिकाऱ्यांच्या या निकालाने या लढ्याला यश आले आहे। खासगी विकास कामांच्या घशात गेलेली एवढी मौल्यवान मालमत्ता परत सरकारी मालकीची होण्याची ही कित्येक वर्षातील पहिलीच घटना आहे। देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत। सर्व पक्षांनी निवडणुकींची जोरदार तयारी सुरू केली आहे। राज्यात महायुतीनेही तयारी सुरू केली असून प्रत्येक जिल्ह्यात बैठका सुरू आहेत। सांगलीतही महायुतीची बैठक झाली। या बैठकीत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी भाजपवर टीका केली आहे। निवडणुका आल्यावरच आमची आठवण येते, लग्न ठरल्यावरच बँडवाल्याची आठवण असा टोला सदाभाऊ खोत यांनी भाजपला लगावला। तुम्ही आम्हाला काही दिले नाही तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत। मी मुंबईत बैठकीला गेलो होतो। आम्हाला म्हणाले कामाला लागा, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा। मग मी त्या बैठकीत विचारले तुम्ही आम्हाला काय बँडवाला समजलात का? लग्न ठरल्यावरच बँडवाल्याची आठवण होते का? असा सवालही सदाभाऊ खोत यांनी केला। 22 तारखेला श्री राम मंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे। यावेळी अनेक विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे। यामध्ये विशेषतः विशेष अनुष्ठान पूजापाठ सुरू आहेत। राम मंदिरावरून राजकारणही तापताना दिसत आहे।
त्यातच एखादा मोठा भूकंप आला किंवा त्सुनामी आली तरीही राम मंदिराला कोणत्याही धोका पोहोचणार नाही अशा प्रकारे या मंदिराची रचना आणि बांधकाम केलं आहे अशी माहिती देण्यात आली आहे। BRDचे आर्किटेक्ट चंद्रकांत यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1200 कोटी रुपयांच्या राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे। हिमालय क्षेत्रात येणाऱ्या पूर आणि भूकंपाचा अभ्यास करून भूकंप प्रतिरोधक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे। हे राम मंदिर 2500 वर्षे सुरक्षित राहील असा दावा करण्यात आला आहे। सोमपुरा आणि त्यांचा मुलगा आशिष यांनी मंदिर परिसराची रचना केली। पीरवाडी तालुका कागल या ठिकाणी 2 सख्या बहिणींचा विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला। आराध्या सुरेश भोसले वय 6 वर्ष आणि आरोही सुरेश भोसले वय 9 वर्ष अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत। शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या आईचे जेवण देण्यासाठी त्या दोघी जणी शेतात गेल्या होत्या। या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे। चिमुकल्या बहिणींचे मृतदेह पाहून अख्खा गाव गहिवरला। सुरेश भोसले हे हमालीच्या कामासाठी गेल्याने शेतीची जबाबदारी पत्नी अश्विनी यांच्यावर आहे। नेहमीप्रमाणे आज सकाळी अश्विनी या गावच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या वाळवे बुद्रुक या गावच्या हद्दीतील शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आराध्या व आरोही या आईला जेवण घेऊन गेल्या होत्या। तिघी मायलेकी एकत्रित जेवण करून आईने या दोघींना घरी जाण्यासाठी सांगितले। त्यानंतर त्या आपल्या कामात गुंतल्या। उसाला पाणी देऊन झाल्यानंतर आई अश्विनी घरी गेल्या, मात्र आपल्या दोन्ही मुली घरी नसल्याचे समजले। शोधाशोध सुरू असताना विहिरीवर दोन्ही मुलींची चपले दिसून आली। विहिरीत पाणी कमी होते, यात दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्यात सापडले। सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून रात्री पिराचीवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। तर या होत्या आजच्या टॉप 9 न्यूज। उद्या संध्याकाळी भेटूया उद्याच्या बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।